अरे शिवासोबत सीताच आहेत ना. एक मिनिट. भाई सीताईच आहेत या. गेला सायलेन्सर गेला. ए भाई, अरे सायलेन्सरचं सोड, ते आता आपल्याला जाम बोलणार बाबा. तुम्ही मुलं असेच आहात. या मुलांना शिस्त नाही. बघता येत नाही का अशी खेळतात का होळी? मला हे आवडलेलं नाही. मी पिचकारी सोडून टाकणार आहे. मी ते त्याला सीता हे बघा त्याने ना चुकून केलेला नाहीये मुद्दाम. नाही नाही म्हणजे मुद्दामून नाही केलं. शिवा तू काही बोलू नकोस. तू माझ्या अंगावर पाणी उडवलंस. भाई लोक, सीताई आता पिचकारीच तोडून टाकणार. नाही नाही, आता ती सायलेन्सरला मारणार. ही बाई एवढ्यावर नाही ऐकणार. हिने सायलेन्सरची पोलिसात कंप्लेंट केली तर. काय बोलतो? हे भाई, बघू दे आणि इकडे. बुरा न मानो होली है. सीता आओ हे का हे तुम्ही लपलं का बाहेर? होळी खेळले नव्हते मी खूप दिवसात. सीताईच आहेत ना. हो सीता येत्या. माझा विश्वासच बसत नाही. ह्या त्या आहेत की त्या आहेत. अरे ती सीता गीता पिक्चर मध्ये नाही का, सीताई गेल्या आणि गीताई आल्या असं वाटतंय. काय झालं. नाही काय नाही तो काही बडबडतो बावळपणार का काही बोलला तर काय. नाही नाही मला कळतंय. म्हणजे मला ह्या वेशात बघून तुम्हाला सगळ्याला आश्चर्य वाटलंय ना. अहो ते तुम्हाला असं म्हणजे या कपड्या मस्त दिसताय तुम्ही. बरं आज सीताई आपल्या बरोबर वेळ घालवायला आलेल्या आहेत. खरं सांगतेय म्हणून खरं सांगतेय मी तुमच्या बरोबर खरंच वेळ घालवायला आलीये. आणि म्हणून हा असा लुक ट्राय केलाय शिवासारखा. काय जमलाय ना. अरे मस्त मस्त एकदम एकदम कूल. आणि तू अरे बापरे कूल दिसतोयस ना. गुले की नाही, गुले की नाही. मला माहितीच होतं ह्यांना जरा सांगा या माणसांना. हे ना नुसते बोलत बसले ते काय घालून आले काय घालून आले. सांगा जरा यांना. सीताई याच्याकडे लक्ष नका देऊ. हा तुम्ही या बसा ना. मी चहा आणतो तुमच्यासाठी. हे घ्या पाणी घ्या सीता. या या पाणी पाणी. मी आणू कपडे बघ. अरे सॉरी हा. हो नाही, तुला अगदी ओलं करून टाकलं मी. हो नाही हो. सीताई कशाला त्याला सॉरी बोलतात राव. बरं सीताई मी काय म्हणते तुमचे पण कपडे ओले झालेत. मी दुसरं देऊ का काही? अरे ठीक आहे ग. मी आधी किती वर्षांनी होळी खेळले आणि सायलेन्सरने माझं जोरात स्वागत केलंय. सीताई तुम्ही या बसा या. तरी पण ते हे तुम्ही या. हा गेला गेला. ए बॅटरी छान रा लवकर. आणतो आणतो. नमो हे घे. सॉरी ही जास्त गोड. बापरे, कॉफी बिफी आणलीस तू माझ्यासाठी? हा का बात आहे. काय करतोयस? काम करतोय. हो का? कसं चाललंय? चांगलं ना सगळं? चांगलं चाललंय. नाईस. काय काय नाही असंच मी खूप खुश आहे. हा खुश दिसतीये तेच विचारणार नव्हतो. पण ऑफकोर्स तू खुश असणारच ना. आता सगळ्यांना माहिती आहे तुझं आणि रॉकीचं, नाही का? आणि तुला काही टेन्शन नाही, एकदम फ्री आहेस तू. नाही म्हणजे हो ते पण आहे, पण मी तुझ्यासाठी खुश आहे. माझ्यासाठी? म्हणजे बघ ना, काकूने फायनली वहिनीला एक्सेप्ट केलंय. नाही
त्यात शिवानीही खूप प्रयत्न केले ग. ऑब्विसली तिने खूपच मेहनत घेतली हा. तुमच्या रिलेशनशिप मध्ये खूपच अप्स अँड डाऊन्स आले, पण वहिनीने हार मानली नाही हा. तुला गोष्ट सांगू का? हा. शिवा या घरात आली ना, तेव्हा तिला जो आनंद हवा होता तो आत्ता मी तिच्या चेहऱ्यावर बघतोय. आत्ता. हो ना, एकदम बरोबर म्हणतेस तू. तर डंबो, तुला असं नाही वाटत का की हा जो आनंद आहे जो आता घरात सगळ्यांनाच मिळालाय तो अजून वाढला पाहिजे, एक्स्ट्रा आनंद आता घरात आला पाहिजे. एक्स्ट्रा आनंद आला पाहिजे म्हणजे असं कसं येतो एक्स्ट्रा? आता आहे की आनंद? अरे हा आहेच रे, पण हे सगळं झालं ना, आता नवीन काहीतरी घडलं पाहिजे ना. म्हणजे काय? म्हणजे डंबो, काय? मला आत्या बनवून टाक ना. तू लाडत आली का ग? मी लाडत आले, पण डोंट वरी, मी तुझ्या मुलाचे किंवा मुलीचे खूप 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 लाड करेन. म्हणजे विचार कर, मला जर भाचा किंवा भाची जी कोणी असेल ना, ती असं बॉर्न झाल्यानंतर ना, मी तिच्या कानामध्ये कुर्र करून मी नाव ठेवेल, किती मजा येईल ना. मी खूप लाड करेन. डोंट वरी. तुला हेच विचारायचं होतं ना, म्हणून आलीस नाही इथे, म्हणून तू कॉफी बनवली. जेन्युइनली विचार कर ना, चांगली गोष्ट तुझ्या कानात कुर करतो मी. थांब जरा एक खरंच विचार कर ना. हे बघा, तो खूप महिने झालेत आणि तुमचं एवढं छान बॉन्ड आहे ना. तुझा बॉन्ड थांब जरा, तुला दाखवतो. डंबो नाही, डंबो. रंगच निघाला होता बाई तुझ्या चेहऱ्याचा. मी तर 2 दिवस लिंबूनी घासतो तरी कलर जात नव्हता. कपडे म्हणजे चेहऱ्याला रंग तसाच. हा भाई, रंग नव्हता तो ऑइल पेंट लावलेला याने. आणि मला काय माहिती तो रंग जाणार नव्हता ते. अहो हे तर काहीच नाही सीताई. तू मला ना एकदम खतरनाक किस्सा सांगतो आशू आणि शिवाचा. काय झालं, मागच्या वर्षी ना होळी चालू होती ना, आशू आणि शिवानी एक नंबर फाईट केली. आणि तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी फक्त आणि फक्त जिजूंमुळे शिवाचा जीव वाचला होता बरं का. एकदम खतरनाक असली फायटिंग ना, असं खोबरं बिबरं काट मारलं, एक नंबर लय मारलं, टापा इतका मारला त्या गुंडाला, एकच नंबर झाले. आम्ही तर एवढं एन्जॉय केलं, एवढं. नाही पण सीताई, म्हणजे आशूला काहीच झालं नाही. म्हणजे एवढं मोठं काही झालंच नव्हतं ना. आम्ही मजा करत होतो सगळे, एकदम एन्जॉईंग चालू होतं, एन्जॉईंग. आणि एन्जॉईंग करताना बाकी काही. शिवाची खरंच काही चूक नाही आहे सीताई. पहिलं सांगा ना, तुम्ही तरी सांगा. शिवा, एवढं सगळं झालं, मग मला हे आधी कळायला हवं होतं. ते सीताई, अहो अगं म्हणजे मला आधी कळलं असतं ना की माझा आशू भित्रा नाहीये. लहानपणी नुसता माझ्या मागे लपायचा. असं म्हणून तुम्ही चिडलात? हो, आम्हाला वाटलं की परत काय परत काय? तुला काय वाटलं मी परत शिवावर चिडेन? अरे एवढी शिवाची गँग इथे असताना माझी काय हिम्मत आहे चिडायची तिच्यावर. नाही सीताई, आम्हाला खरंच माहिती नव्हतं बरं का तुम्ही इतके कूल आहे. एक नंबर. अरे तुम्ही माझ्या बरोबर गप्पा कधी मारल्या होत्या? कसं कळणार? ठीक आहे, आज गप्पा मारूया. बोला, काय बोलूया? कुठल्याही तुम्ही ठरवा, भारी गप्पा मारायच्या. सीताई, मला एक सांगा, तुम्ही आता शिवावर परत कधी रागवणार नाहीत ना? का नाही, रागावणारच. अरे माझा हक्क आहे तिच्यावर. तिची चूक झाली तर मी नक्की रागवेन, पण ती अशी संधी देईल असं वाटत नाही मला. थँक्यू सीताई. थँक्यू काय, आहेसच तू एक नंबर. अरे असंच म्हणतात ना. एक नंबर सीताई. अपर तुला शिट्टी मारता येते? मला नाही येत. सीताई, अगं खरंच नाही येत.
अगं शिकायचंय मला. किती दिवस कुकरच्या शिट्ट्यांवर समाधान मानायचं. अहो अहो सीता हे बघा खूप सोपं आहे खूप. हे बघा असं हात करा हे चिकटवा चिकटवलं हे बघा हा. सोपं शिकव रे काहीतरी. सीताई जाऊ दे, ती जाऊ दे. ही वाली बघा कसं करायचं. करा. ए कसं सोप हे बघा. हा हे घ्या ना घ्या. हे बघा बघा. जमेल 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 जमेल. थांबा मी सांगते एकदम सोपी एकदम. एक बोट घ्यायचं आहे हा, हा. ती वाली भाई अरे वा. खतरनाक. मस्त आवाज. ए थांबा रे काही सांगताय तुम्ही. सीता ही वाजा ही वाजा. जमेल जमेल हो जमेल जमेल जमेल. सायलेन्सर तुला येते का कुठली. मी हा ए, ए, मला नाही जमणार आहे. तुम्ही काय अहो, करते. सीताई अहो तुम्हाला जमणार नाही असं काहीच नाही. तुम्ही करून तर बघा एकदा. ट्राय करा करा करा. शिवा तूच शिकव ना सीताईंना. हे बघा सीताई ही शिटी आहे ना सगळी ती शिवानीच शिकवली आम्हाला. हा. अरे वा हे कधी सांगितलं नाहीस. अहो ते काय आता सांगायचं एवढं. बरं शिकव चल. हा शिवा शिवा चला. शिवा मी निघतो घरी. जरा काम आहे, तुम्ही या. हो तू जा आम्ही येतो. तू निघ. अरे करा करा कंटिन्यू करा, मी जातो पुढे. जे शिट्टी वाजवा. हो हो. बाय 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 बाय. चंदन बरं ही 2 बोटं घ्यायची. ही वाली आहे भाई ही वाली. हा आणि जीभ आहे ना जीभ टाळूला लावायची टाळूला अशी आणि हवा सोडायची. जमला करा. जमतंय जमतंय. हा हवा हवा सोडा. जमेल जमेल जमेल. वा काय नॉर्मल. या जमणार. परत परत. कावळ्याला काय झालंय वरडायला. कवापासनं वरडतोय नुसता. वंदी मला वाटतं आज कुणीतरी घराकडे आपल्या पाहुणे येणार आहेत. आजी आई अगं काय झालं याचं काय आई. विचारलं? दिव्या कुठे आहे? अरे आता आणि तिनं काय केला पराक्रम. तिने काही केलं नाही. मग काय झालं. मग तुझी एवढी धावपळ का चालली आहे. अहो सांगतो पण ती आहे कुठे नेमकी. अरे काय झालंय सांगशील का नीट. हा शिवा आणि सीता गॅरेजवर आलेत आणि त्या दोघी इकडे येणार आहेत. अरे बापरे आता काय झालंय. सगळं ठीक आहे ना. हा अहो सगळं जरा जास्तच ठीक आहे. अरे बाबा कोड्यात नगर बोलूस इथं ठोका चुकतोय. अहो मी तुम्हाला सांगतो त्या दोघी गॅरेजला आल्या आहेत आणि त्या दोघी आता इथे येत आहेत. त्या दोघींची एकदम मस्त जमली आहे. तुम्ही जर बघाल ना तर थक्क व्हाल थक्क. अहो सासू सून नाही मैत्रिणी वाटतायत मैत्रिणी. या बया असं झालं मग चांगलंय. अरे पण त्या दोघी येतात म्हणजे काहीतरी करायला हवं ना. मी बनवते काहीतरी. नाही 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 एवढं काही नाही, फक्त आपण थोडं काहीतरी खायला बनवू. म्हणूनच विचारत होतो दिव्या कुठे आहे. अगं दिव्या. अरे दिव्या कशाला मी बनवते ना. हा वंदे तू उगाच ना गोंधळ करत बसू न ग. उगाच त्या घाई गडबडीत कुठं तरी तिखट मीठ जास्त पडलं का नाही तर येईन बाई परत रागवायच्या. काय मी स्वयंपाक करायचंय. हो हसायला काय झालं तुला. असं काही नाही पण त्या दोघी येणार आहेत तर तू बनव काहीतरी छान. मला आता वेळ नाहीये. मी स्क्रब करणार होते. काय ते आत्ता गरजेचं आहे. हो स्वतःची काळजी घ्यायला नको. शेवटी मी मोलकरीणच आहे ना. कोणी येतं खाऊन पिऊन जातं. ठीक आहे काळजी नको करू, मी मदत करतो तुला. चल तुम्ही आवरून घ्या पटकन पटकन पटकन. हाय. अहो, हे समजा ना तूच करू शकतोस तिच्याकडे. कशाला मी केलं असतं ना. काय करू ती त्या दोघांच नाही. काय अगं मला बहुतेक हेच घर वाटतंय.
मग बोलव ना त्यांना. जगदीश, मोठ्याने बोल. जगदीश. अगं घर किती मोठे आहे समोर. तुम्ही इथे? हो आम्ही. हा माझा नवरा सुहास आणि मी आशूची बहीण. हा आपण ओळखतो ना. अहो ते मंगळागौरीत नव्हतं का आपण भेटलो? ओ लक्षात आहे तुमच्या? म्हणजे काय? जगदीश घरात नाहीये. नाही, ते घरात नाही आहेत, कुठेतरी बाहेर गेलेत. ओ अरे बापरे. म्हणजे नाही, खरं तर आम्ही त्याला मदत करायला आलो होतो, पण आता तो घरात नाही. मग काय? कसली मदत? नाही म्हणजे ते आता घरात नाही आहेत आणि कधी येतील ना हेही मला माहिती नाही. तुम्ही त्या शिवाला पण सांगा. एक मिनिट. हो तुम्ही ऐकून तरी घ्या. तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना शिवाचा? आम्हाला पण. मला अजिबात आवडत नाही ती मुलगी आणि ती आम्हाला आमच्या घरात सुद्धा नको. मागच्या वेळेस तिचं जे लग्न मोडलं होतं ते सुद्धा आम्हीच घडवून आणलं होतं. तुम्हाला पण हेच हवंय ना? माहितीये मला. तुमच्या लक्षात येत आहे का? शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. हो. तर कसं सांगू तुम्हाला? अहो आमचे हे अजिबात घरात थांबत नाही. धास्ती घेतली ना त्या मुलीची. तुम्हाला सांगते नुसती गुंडासारखी वागते ती. आता हेच बघा ना. अहो लपून येतात, लपून जातात. स्वतःच्याच घरात चोरासारखं राहावं लागतंय आम्हाला. तुमचा हाच प्रॉब्लेम सोडवायला आम्ही आलोय. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करतो. फक्त त्यासाठी जगदीशची भेट होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आता म्हणालात ना की जगदीशला स्वतःच्याच घरात येताना लपून छपून यावं लागतं, पण आता यापुढे शिवाला या वस्तीत येताना लपून छपून यावं लागेल. आलं लक्षात? हो. ते आत्ता घरात नाहीये, पण हो मी तुमचा निरोप ना त्यांना नक्की देईल. हा तुम्ही या ना. ठीक आहे, पण तुम्हाला या अडचणीतून जर बाहेर पडायचं असेल तर आम्हाला नक्की कळवा. येतो आम्ही. या. चला चला पटकन पटकन आवरा, येतील ते. हा, दे, 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 दे. काय हे पण ठेव. सीताई तुम्ही? हो मीच आहे. काय आई, कसं आहे सरप्राईज? एकदम भारी, लय भारी. म्हणजे बदल झालाय हे चांगलं आहे, पण एकदम एवढा बदल. अहो सीताई, माझा ना माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. हे एक मिनिट. बसला विश्वास? मीच आहे. हो आजी, वंदनाताई, बरोबर आहे तुमचं. म्हणजे हे पचवणं जरा कठीणच आहे. मी स्वतःला आरशात बघितलं ना तेव्हा सुद्धा मला हसूच आलं. माझाच विश्वास नाही बसला. तुम्हाला तर वाटणारच. अहो नाही, असं काही नाही सीताई. नाही अहो तसंच आहे, पण काही हरकत नाही. एक सांगू काय तुम्हासनी? थांबा, सांगायला कशाला पाहिजे, आलेच मी. अगं आजी काय करते? काय हो शिवा? कळेल तुम्हाला.
आल्या गेल्याची, भूताखेताची, रस्त्यावरच्या माणसांची, दारातल्या माणसांची, कुणा डुचक्या माणसांची, कुणाची बी दृष्ट नको लागायला. बरं तुम्ही उभ्या काय बसा ना. बस बसा. बस. अगं दिव्या, पानं घे की. आजी आजी बसा, मी घेतो.